प्रेज द लॉर्ड. मी रेव्हरंड सतीश पगे. शुक्रवारच्या बायबल स्टडीमध्ये विशेष कार्यक्रमात मी तुमचं स्वागत करतो. आम्ही आलो प्रकाशात. वी कम इन अ लाईट. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि या दिवसांमध्ये आपण एक मालिका शिकत आहोत. प्रभू श्री ख्रिस्ताबद्दल, त्याचे विशेष नावांविषयी, विशेष कार्याविषयी. बायबल त्याच्याविषयी काही विशेष नावाने त्याला ओळखतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज चौथा भाग आपण शिकत आहोत. आणि आज आपण शिकणार आहोत प्रभू श्री ख्रिस्त याचं आणखीन एक विशेषण आहे, तो म्हणजे फांदी किंवा ब्रँच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलमध्ये आपण जर वाचलं तर वेगवेगळे नावं येशूला दिलेले. ब्रँच आहे, इंग्लिशमध्ये त्याला शूट पण म्हटलेलं आहे, त्याला ट्विग असं पण म्हटलेलं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याला आम्ही कोंब म्हणतो. बायबलमध्ये आणखीन एक नाव त्याच्यासाठी कोंब किंवा रूट किंवा फांदी, प्रेज द लॉर्ड, रॉड किंवा स्टीम, अशा पण अनेक नावाने ओळखतो, परंतु सर्वसाधारणपणे आपण त्याला फांदी हे नाव देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ब्रँच. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हेब्रू भाषेत ब्रँच म्हणजे ते स्मच असं नाव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक वचन घेऊन मग आपण पुढे एक्सप्लेनेशनमध्ये जाऊया. प्रेज द लॉर्ड. यशायाच्या 11व्या अध्यायामध्ये पहिल्या वचनात देवाचं वचन म्हणतं, इस्रायलाच्या आणि इशायाच्या बुडख्यापासून, प्रेज द लॉर्ड, कोंब निघेल. इशायाच्या बुडख्यापासून कोंब निघेल आणि त्याच्या मुळातून आलेली फांदी फळ देईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. देअर शॅल कम फोर्थ अ रॉड फ्रॉम द स्टीम ऑफ जेसी and the branch shall grow out of his roots. Hallelujah. Praise the Lord. इशायाच्या बुडख्यातून कोंब निघेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. इशाय. प्रेज द लॉर्ड. दाविदाच्या बापाचं नाव आहे इशाय. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही पाहतो की त्याच्या बुडख्यातून कोंब निघेल. प्रेज द लॉर्ड. आणखीन एक वचन मी तुमच्यासाठी वाचू इच्छितो. इर्मिया 23 आणि 5 वचन. यहोवा म्हणतो, पहा, असे दिवस येतात की ज्यात मी दाविदाकरता न्यायी कोंब उगवेल. तो राजा म्हणून राज्य करेल व तो शांतपणाने कार्य करेल आणि पृथ्वीत न्याय व न्यायीपण करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याच्या दिवसात यहोदा तारला जाईल, इस्रायल निर्भय वसेल आणि ज्या नावाने त्याला हाक मारतील ते हे यहोवा सिदकेनो, यहोवा आमचे न्यायपण आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपण फांदीविषयी विशेष पाहतोय, ब्रँचविषयी विशेष पाहतोय आपल्याशी, आणि तो कोंबाविषयी आम्ही पाहत आहोत. हालेलुया. की जे येशूविषयी लिहिलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इशायाच्या बुडख्यापासून कोंब निघेल. हालेलुया. आणि आम्ही पाहतो की अनेक वर्ष इस्रायल, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, पारतंत्र्यात होता. हालेलुया. इस्रायलचे राजे बाबेलच्या काळापासून राजशाही किंवा राजघराणं जवळजवळ काय म्हणतात त्याला गाडलं गेलं होतं. नष्ट नाही म्हणत मी, परंतु जवळजवळ ते दाबलं गेलं होतं, नाही असं झालं होतं. आमेन. प्रेज द लॉर्ड. बुडखा कशाला म्हणतात? ज्या वेळेला झाड कापून टाकलं जातं मुळापासून, वरच्या नजरेने लोकांना व जगाला त्याचं काही दिसत नसतं, परंतु त्याचं मूळ हे मात्र जमिनीत जिवंत असतं. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि ते, परंतु त्याला वर काही जीवन असतं आणि एक समय येतो की त्याला त्याच्या बुडख्यातून हिरवे कोंब यायला लागतात. आणि ते मग पुढे वाढत जातो. कोंब एक फांदी होतो, फांदीचा तो काय म्हणतात त्याला स्टीम होतो, किंवा त्याला आम्ही बुडखा म्हणतो. नवीन बुडखा तयार होतो आणि नंतर नवीन वृक्ष, झाड तयार होतं. इस्रायलची अवस्था अशी होती 2000 वर्षापूर्वी प्रभूशी येण्याच्या आधीपासून आणि बाबेलच्या काळापासून पाहता येईल की इस्रायलमध्ये राजा नव्हता, किंवा इस्रायलचे राजे पुष्कळ पहिल्यांदा सुरुवातीला ते गुलामगिरीमध्ये गेले. कशामुळं? देवाच्या वचनात न चालल्यामुळं
देवाच्या मार्गदर्शनात न चालल्यामुळं, देवाच्या सेवकांची किंवा याजक किंवा देवाच्या नियम न पाळल्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये देवापासून दूर जाणार, देवानं त्यांना सोडून दिलं. यिर्मयाच्या पुस्तकात पुष्कळ आम्ही ह्या गोष्टी ऐकतो की देवानं आपलं मन कठीण केलं. इस्रायलाला लिडरशिप राहिली नाहीये. पाहतो की नबुकद्नेस्सराने त्याचं संपूर्ण राजवाड्यापासून ते देवाचं पवित्र स्थान, पवित्र वस्तू या सहित बाबेलमध्ये घेऊन गेले. आमेन. प्रेज द लॉर्ड. कारण त्याचं रक्षण करता राजा व राजघराणा हे सर्व भ्रष्ट झाले होते, हे सर्व गुलामगिरी गेले होते, हे सर्व पापामध्ये गेले होते. आमेन. प्रेज द लॉर्ड. पण देव ज्यांना उद्धार करतो, ज्यांना अभिषिक्त करतो, देव विसरत नाही. म्हणून त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे, जो उदाहरण दिलेलं आहे ते बुडख्यावशी आहे. जरी शैतानाने, मनुष्याने जरी इस्रायलाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्यामध्ये त्यांचा देह होता. आमेन. वर त्यांना काही दिसत नव्हतं, त्यांचं राज्य दिसत नव्हतं, जगाला इस्रायल दिसत नव्हतं, पुष्कळ दिवस इस्रायल नव्हतं. पुढे जाऊन पाहतो की जवळजवळ झालेल्या इस्रायल राष्ट्र या जगामध्ये, ज्याला बुडखाचा म्हणतो, तर त्या जगामध्ये येशू येईपर्यंत आणि त्या राष्ट्रामध्ये फक्त यहुदी तर लोक एक राहतं व त्यांच्यावर इतर लोक, इतर राज्य, परराष्ट्रीय राज्य यांचं राज्य होतं. व हे त्यांच्या गुलामगिरीत व त्यांचे काम करणारे त्यांचे सेवकगण अशा प्रकारे देवाचे लोक काम करत होते. माझ्या भैया 2000 साल ही जी भविष्यवाणी केली, यशायाने केली, जी भविष्यवाणी यिर्मया करतो, ती ख्रिस्ताविषयी करतो. यशायाच्या बुडख्यापासून कोंब बनले गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो नुसता कोंब नाहीये, तर तो मुळातून फुटलेली एक फांदी जी फळ देईल. मुळातून फुटलेली जी फांदी आहे, जी फळ देईल. आणि प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यशाया 11:1 मध्ये आम्हाला स्पष्ट करते, ती फळ देईल. फळ कोणाचं? पुन्हा देवासाठी, देवाची लेकरं, देवाचं घर, देवाचं राज्य हालेलुया ते आणण्यासाठी हालेलुया ते फळ देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू ही देवाची फांदी आहे. येशू ही देवाची फांदी आहे, जी यशायाच्या बुडख्यापासून आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ती पुढे जाऊन काय दिलं? तिने फळ दिलं. काय फळ दिलं? देवासाठी, देवाच्या राज्यासाठी, देवाचं राज्य बांधण्यासाठी हालेलुया तो राजा म्हणून उभा राहिला. आमेन. आणि त्याने एक नवीन सार्वकालिक राज्याची स्थापना केली. आमेन. आतापर्यंत शारीरिक राजेशाही होती, बौद्धिक राजेशाही होती, जी दिसत होती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु येशूच्या आण्याने एक आत्मिक राजशाही सुरू झाली आहे. The kingship, hallelujah, become a start from the Jesus, hallelujah. That is spiritual kingship, hallelujah. आत्मिक राजशाही, hallelujah. या आधी काय होतं? शारीरिकचा अर्थ काय होतं? त्यांच्याकडे ज्या गोष्टी होत्या भौतिक होत्या, दिसणाऱ्या होत्या, त्याला मी स्पर्श करतो, पण त्यापेक्षा अधिक सामर्थ्यशाली, जे कधीही नष्ट होऊ शकणार नाही, शैतान त्याच्यावर कधी हावी होऊ शकणार नाही, देवापासून ते अभिषिक्त व आशीर्वादित केलेलं असं एक राज्य, आणि असा त्या राजासाठी असणारा एक राजा, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, जो मनुष्यातून निवडलेला नव्हता, तो चिठ्ठ्या टाकून निवडलेला नव्हता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दाविदापेक्षा कितीतरी पट आशीर्वादित, त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त देवापासून जो पुडखा, जो देव आहे, तर त्याच्यामधून निघालेली फांदी आहे तो येशू आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. योहानाचं शुभ वर्तमानाचा 13वा अध्याय 2 वचन तुम्हासाठी वाचतो, 13 व 15. तुम्ही मला गुरु आणि प्रभू म्हणता, आणि ते ठीक म्हणतात, कारण मी तसाच आहे. म्हणून मी जो प्रभू आणि गुरु
त्या मी तुम्हाला तुमचे पाय धुतले तर तुम्ही एकमेकाचे पाय धुवावे, कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे. म्हणून मी तुम्हाला काय केलं आहे? उदाहरण दिलं आहे. डिफरंट. दाविदापासून शौल व दाविदापासून जितके पण राजा आले त्यांच्या ऍक्टिव्हिटीज आणि ऍक्टिव्हिटी ज्या येशूच्या आहेत याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. इस्रायलाकरता निवडले राजे जे शौलापासून जर विचार केला त्यांच्याविषयी, प्रेस 14 असा असणाऱ्या जवळ 3 पिढ्या, आमेन, 2 ते 3 पिढ्या जवळजवळ आहेत त्या. प्रेस इशायाच्या घराच्या, दाविदाच्या घराच्या, आमेन. आम्ही प्रार्थना करतोय, आम्ही येशूच्या नावात आले, आम्ही विश्वास करतोय. आणि त्या त्या भौतिक शारीरिक अशा होते, परंतु ख्रिस्तापासून एक नवीन राज्य जेव्हा येशू क्रिस्तावर टांगला गेला त्याच्यावर एक बोल दिला होता. आमेन. प्रेस लॉर्ड. त्याला धरण्यात आलं त्यावेळेला देखील त्याला प्रश्न विचारण्यात आला, तू राजा आहेस का? काय उत्तर दिलं त्याने? प्रभूने उत्तर काय दिले? मी यासाठीच जन्मलो, मी राजा होण्यासाठी जन्मलो. हालेलुया. हा राजा प्रेज लॉर्ड मनुष्याच्या बुद्धीने, मनुष्याच्या इच्छेने वचन सांगताय, मनुष्याच्या बुद्धीने, मनुष्याच्या इच्छेने, मनुष्याच्या भावनेने जन्माला आला नाही, तर हा देवाकडून पाठवलेला होता. कुमारी मरियेच्या पोटी पवित्र आत्म्याच्या द्वारे आलेल्या तो निपजला होता आणि मग तो या जगामध्ये आला. आमेन. तो मनुष्याच्या इच्छेने नाही आला, मनुष्याच्या भावनेने नाही आला. प्रेस लॉर्ड. तो आम्ही ज्याला नैसर्गिक म्हणतो, नॅचरल म्हणतो, नॅचरली तो नाही आला. हालेलुया. तो सुपर नॅचरली आला. ही इज अ मॅन, ही इज अ किंग, वॉज अ सुपर नॅचरल किंग. हालेलुया. Praise Lord. He directly comes from the God, and God gives him, hallelujah, through the Mary, hallelujah, by Holy Spirit. Praise Lord. ही गोष्ट लक्षात ठेवा. Hallelujah. Praise Lord. Hallelujah. म्हणून त्याची राजशाही फार महत्वाची. Hallelujah. दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्हाला शिकायची आहे, थोडक्या वेळात, आपल्याला जास्त वेळ नसतो, आपल्याला 30 ते 40 मिनिटामध्ये आपण या गोष्टी शिकतो. तो म्हणतो की त्याने काय केलं? प्रेस लॉर्ड. त्याच्या मुळातून, इशायाच्या त्याच्या मुळातून फुटलेली फांदी फळ देईल. काय देईल? फळ देईल. फ्रुट्स, फळ. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. प्रेस लॉर्ड. प्रेस लॉर्ड. आणि ते फळ आत्मिक असेल. प्रेस लॉर्ड. ते फळ देवाच्या राज्यासाठी असणारे आत्मे असतील. आमेन. प्रेज लॉर्ड. देवाच्या राज्यासाठी असणारं ते सैन्य असेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुम्ही कोण आहात? तुम्ही मी कोण आहे? देवाचं सैन्य आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तारलेलं, उद्धारलेलं सैन्य. हालेलुया. या जगाचा उद्धार, जगाचं तारण, मनुष्याचं तारण करण्याची जबाबदारी आता ही तुमच्यावर, माझ्यावर आहे. देव एका मिनिटात देवदूताच्या द्वारे या सर्व पृथ्वीचा कायापालट करू शकतो, तारण करू शकतो, उद्धार करू शकतो. देवाला सर्व काही शक्य पडतं. हेच काम त्याने ख्रिस्ताला दिलं. ख्रिस्ताला ते काम तुम्हाला मला दिलं. हा संदेश. म्हणून हे वचन तुम्ही मला गुरु म्हणता. आता ती फांदी आता वृक्ष झालेला आहे, तो फळ देणारा झालेला आहे. तो आम्हाला म्हणतो, जर तुम्ही मला गुरु म्हणता, जर तुम्ही मला प्रभू म्हणता, आणि ते ठीक म्हणता, कारण मी तो आहेच, कारण मी तसाच आहे. म्हणून मीच प्रभू आणि गुरु, त्या मी तुमचे पाय धुतले. फळ देताना, फळ देण्यासाठी राजा, राजा, राजाचं सामर्थ्य. राजा कोण असावा? राजाची रीत काय असावी? जे यापूर्वीचं देवानं शमूएलच्या द्वारे जे रीत सांगितली, जर वाचली प्रेज लॉर्ड, तर तुम्ही निश्चित आश्चर्यचकित व्हा. या ठिकाणची रीत काय? प्रेज लॉर्ड. मी तुमचे पाय धुतले. आमेन. हालेलुया. Praise Lord. It's a different, it's not natural, it's not worldly.
अरे इट्स अ टोटली सुपर नॅचरली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जे पूर्णपणे काय म्हणतात त्याला आध्यात्मिक व देवाकडून व स्वर्गीय ज्ञान आहे. आणि आमचा राजा जो आत्मिक राजा आहे, जो सार्वकालिक राजा आहे, तो म्हणतो की जर तुम्ही मला गुरु व प्रभू म्हणता तर ऐका प्रेज द लॉर्ड, तुम्ही जे बोलता ते ठीकच बोलता, कारण मी तसाच आहे. आणि जर मी प्रभू आहे, गुरु आहे, जर मी तुमचे पाय धुतले, मी तुमचे पाय धुतले, पाय, प्रेज द लॉर्ड, तर तुम्ही एकमेकाचे धुवावे. तुम्ही पण एकमेकाचे काय धुवावे? पाय. प्रेज द लॉर्ड. आता पुन्हा थोडंसं एक्सप्लेनेशन करतो. पायाचा संबंध, येशूने पायच का धुतले? पुष्कळ लोकांना हा प्रश्न आहे, येशूने का पाय धुतले? शिष्यानं वाटत होतं येशू तो आमचा गुरु आहे, तो आमचा धनी आहे, तो आमचा सर्व काही आहे. आम्ही विश्वास करतो तो देवापासून असलेला सामर्थ्यशाली देवाचा पुत्र आहेस. तो आमचे पाय धुवायचे नाहीत. आमेन. तू आमचे पाय धुवायचे नाहीत. येशूचं उत्तर काय होतं? जर मी तुमचे पाय धुतले नाही, जर कोणी माझ्याकडून तुम्ही पाय धुवून घेतले नाही, तर तुम्हाला माझ्यामध्ये वाटा नाही. जर आम्हाला ख्रिस्तामध्ये काही वाटा पाहिजे तर आम्हाला ख्रिस्ताकडून आमचे पाय धुवून घेतले पाहिजे. आमेन. आमचा राजा आमचे पाय धुतो. पाय धुणे, पाय सतत जमिनीशी संबंध करतात. जमीन म्हणजे काय? जग. प्रेज द लॉर्ड. आध्यात्मिक अर्थ असा आहे की तुम्ही जगाशी निगडीत असता व जगाशी निगडीत असणारी सर्वात मोठं तुमच्या जीवनातलं सर्वात मोठं काय सर्वात असणारे आवश्यक काय म्हणतात अवयव असतो तो पाय आहे. त्याला धूळ चिकटते, तो जगाशी संपर्कात असतो, तो जगाशी नेहमी कनेक्टेड असतो आणि तिथं शुद्धता पाहिजे. आध्यात्मिकरित्या देवाला हे शिकवायचं की जे सर्वात पापी आहे, जे सर्वात पाप आहे, जे कनेक्टिंग आहे जगाशी, तिथं शुद्धता यायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जरी त्याने शारीरिकरित्या एक उदाहरण दिलं, त्याने प्रभूने हे उदाहरण दिलं पाय धुण्याचं, परंतु त्याचा आत्मिक अर्थ असा आहे की वेअर यू कनेक्टेड विथ द वर्ल्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जग म्हणजे काय? जग ज्याच्याशी तुम्ही कनेक्टेड आहात. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की जग म्हणजे काय? डोळ्याच्या वासना, मनाच्या वासना व शरीर जीवनाची फुसारकी. अरे याला जग म्हटलेलं आहे. जगाची व्याख्या केवळ बायबलमध्ये आहे. जग म्हणजे काय? डोळ्याच्या वासना, अरे मनाची फुसारकी, मनाच्या वासना काय काय शरीरात जीवनाचा अभिमान. या तीन गोष्टी अशा आहेत की ज्याला देवानं त्याची संज्ञा केली आहे जगाची. तिथं शुद्धीकरण पाहिजे, तिथं सुटकारा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तिथं येशूच्या हाताने आम्हाला शुद्धीकरण पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तिथं शारीरिकरित्या दाखवलं, तिथं उदाहरण देखील बायबलमध्ये दाखवलं. आम्ही पाहतोय की ऍक्च्युली त्याने शिष्यानं बसवलं, तपकामध्ये पाणी घेतलं, त्यांचे पाय धुतले व स्वतः हाताने पुसले. परंतु त्याचा अर्थ बिब्लिकली अर्थ असा आहे की देवाला सांगायचं की जिथं जगाशी कनेक्टेड आहात, येशूच माझ्याद्वारे मी ते स्वच्छ करू शकतो. देवाचं वचन एका ठिकाणी म्हणतं की येशूचं रक्त सर्व पापापासून शुद्ध करतं. जग हे पापानं भरलेलं आहे, जग पापास वश आहे, जग पापाने भरलेलं आहे. जर तुम्ही थोडंही कनेक्ट झाला तर आपोआप ते तुमच्यामध्ये प्रवेश करतं. म्हणून देवाची इच्छा आहे, योजना तिथं शुद्धीकरण पाहिजे. आणि तिथं शुद्धीकरण असण्यासाठी देवा सांगतो की जर शारीरिकरित्या तुमचा पाय तिथं चिकटलेला आहे, परंतु आत्मिकरित्या तुमचं मन, तुमचे डोळे, तुमचा जीवनाचा अभिमान आणि तुमचा स्वभाव, हालेलुया, तिथं शुद्धीकरण पाहिजे. का माहिती? फळ द्यायचं तुम्हाला फळ द्यायचंय. हालेलुया. आत्म्य जिंकण्यासाठी येशू
च्या विषयी बायबलमध्ये लिहिलंय की तो निष्पाप राहिला. येशू जो प्रत्येक गोष्ट पाप ऐकत होता. प्रेस रात्रभर देवाच्या बापाच्या संगतीमध्ये तो बसून प्रार्थना करत होता, सामर्थ्याने भरत होता. दुसऱ्या दिवशी जाऊन दिवसभर तो सेवा करतो. अनेक पापी, अनेक आजारी, कष्टी, दुःखी यांना तो काय करता, बरं करतो. मेलीले देखील तो होतो. का कुठून सामर्थ्य प्राप्त? कारण देव हरल्या त्याला ते सामर्थ्य, देव त्याच्या प्रार्थना ऐकत होता. आमच्या प्रार्थना कधी देव ऐकत? ज्यावेळेला आम्ही ख्रिस्ताप्रमाणे त्याला गुरु मानून त्याच्या पावला पाऊल चाललो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अरे तो काय म्हणतो, तुम्ही एकमेकांचे पाय धुवे, कारण जसे मी केले तसे तुम्ही करावे. तुम्हाला मी उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे आम्ही उदाहरण दाखल देव आम्हाला शिकवतो की तुम्हाला अशीच सेवा करायची, नम्रपणे. लोकांना पापापासून सोडवायचे, लोकांना जगापासून सोडवायचे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर तुम्ही त्याची त्या ह्याच्यासारखं नाही करायचं. हालेलुया. प्रभू एका ठिकाणी म्हणतो, मला मागच्या वेळी मी शिकवलं, हालेलुया, की तुम्ही बेथेलात जाऊ नका. हालेलुया. तुम्ही गिलगिलात जाऊ नका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला मला शोधा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, मला शोधा, यहोवाला शोधा, उत्तमाला शोधा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, या ठिकाणी आम्हाला ह्याच गोष्टी शिकवायचं. देवाने आम्हाला या गोष्टी करण्यासाठी आम्हाला एक रुटीन किंवा एक काय म्हणतात, एक विधी आमच्यामध्ये करण्याची गरज नाही. येशूने केलं म्हणून आम्ही चर्चमध्ये सुरू केलं, येशूने केलं म्हणून आम्ही जर केलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ते तितकंच पुन्हा एकदा एक परंपरा होऊन जाईल. देवाला ही परंपरा लावायची नाही, त्याच्या मागचा आत्मिक अर्थ आम्हाला घ्यायचा. त्याच्या मागे देवाची आत्मिक योजना आम्हाला समजून द्यायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. व्हॉट कनेक्टिंग. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा कोणचा भाग शरीराचा जो जगाशी संपर्कात आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून देव उदाहरणादाखल म्हणतो, तुमचे पाय जे मातीशी, जे धुळीशी, जे जगाशी, जे पृथ्वीशी कनेक्टेड आहेत, ते तुम्हाला इतर तिथं घेऊन जातात. ते तुम्हाला पापाकडे घेऊन जातात. पापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचा पहिला उपयोग होतो. तिथं उद्धार पाहिजे. तसं आत्मिक जीवनामध्ये ते म्हणतो जे जगाशी कनेक्टिंग आहे. म्हणून पहिलं जग समजून घ्या. जग काय, बायबलमध्ये जग काय लिहिले? प्रेज द लॉर्ड. जग म्हणजे काय? प्रेज द लॉर्ड. डोळ्याच्या वासना, शरीराच्या वासना, संसाराची खुशाकी किंवा अभिमान. प्रेज द लॉर्ड. इथं शुद्धीकरण, पवित्रता मिळायची. आमेन. ख्रिस्त आम्हासाठी जो फांदी आहे, प्रेज द लॉर्ड, त्याने फळ दिलं. तो देवाची फांदी आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो देवापासून, देवाच्या स्वभावातून आलाय. देव म्हणतो, आता तुम्ही या ठिकाणी येशू म्हणतो, तुम्ही मला गुरु म्हणता, तुम्ही मला बुडखा म्हणता, तुम्ही मला जर तुमचा रूट म्हणता, मूळ म्हणता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो माझी फांदी म्हणता. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फार सुंदर वचन जे योहानाचा शुभवर्तमान 15वा अध्यायामधून आपल्या नेहमी वाचनात आहे. द्राक्षवेल. देवाला आम्हाला काय शिकवायचं थोडक्यात मी खरा द्राक्षवेल आहे. 15वा अध्याय योहानाचा शुभवर्तमानाचा 15वा अध्याय. मी खरा द्राक्षवेल आहे, माझा बाप कोण आहे? शेतकरी आहे. प्रेज द लॉर्ड. तो मूळ आहे, तो मी झाड आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्यातून आलेला मी झाड आहे. आमेन. तो माझ्यातला फळ न देणारा. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा संदेशाकडे आलेले. प्रेज द लॉर्ड. आता आम्ही, तो फांदी होता, त्याने त्याचं काम केलं, तो उगवला आणि त्याने वृक्षाचं रूप धारण केलं. आता त्याला फांद्या आल्यात. प्रेज द लॉर्ड. त्यानं तारलेले, उद्धारलेले तुम्ही आणि मी आहे. त्याचे शिष्य तुम्ही आणि मी आहेत. त्याच्या मंडळ्या तुम्ही आणि मी आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो एक वृक्ष झालाय आणि आता त्या वृक्षाला काय झालं? फांद्या आल्यात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ते स्टीम, जो कांदा, जो बुडखा कोण आहे?
प्रभू येशू ख्रिस्त झालाय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी तो म्हणतो मीच तो खरा द्राक्षबेल आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझा बाप शेतकरी आहे. तो म्हणजे कोण? देव बाप. माझ्यातला फळ न देणारा प्रत्येक फाटा म्हणजे देखील फांदी काढून टाकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्ताविषयी ऐकताना प्रेज द लॉर्ड, जितकं मी ख्रिस्ताविषयी ऐकतो तितकंच आम्ही आमच्या स्वतःला लावून घ्यायला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो जो आहे तो देवासाठी व बापासाठी पुष्कळ फळ त्याने दिलं. आता आणि त्याच्यामध्ये आम्ही रोवले गेलेलं आहे. आम्ही त्याच्यातून उपजलेली एक फांदी आहोत, फाटा आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि या ठिकाणी देव म्हणतो, देवाच्या वचनातून आम्हाला मार्गदर्शन देते. देवाचं वचन आमच्याशी बोलत आहे. तो म्हणतो तो म्हणजे देव जो बाप माझ्यामधील जो फाटा फळ देत नाही. देवाच्या दृष्टिकोनातून झाडातील सर्वात महत्वाची वस्तू किंवा अवयव म्हणा किंवा फळ म्हणा ते आहे त्याचं फळ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक गोष्टी आहेत परंतु सर्वात महत्वाचं तुम्ही किती सुंदर. एका ठिकाणी प्रभू येशू रस्त्याने चाललाय आणि त्याला भूक लागली. देवाचं वचन सांगतो. प्रेज द लॉर्ड. अंजिराच्या झाडाखाली आला आणि त्याने अपेक्षा केली. कोणी? येशूने अपेक्षा केली की मला त्याच्यातून काहीतरी फळ मिळेल. येशूला लागली भूक. काय झालं? सॉरी. प्रेज द लॉर्ड. भूक लागली परंतु त्याला त्याच्या पाहण्यामध्ये ते झाड हिरवंगार. सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यातून सुद्धा सावली पण मिळत असेल. डोळ्याला विलोभणार असं झाड झालं. सुंदर झाड झालं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्या खाली विश्रांती घेऊ शकत असतील ते. कदाचित त्याच्यावर आता पक्षी देखील राहत असतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशूला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आला नाही. Jesus is not interested that outward goodness. त्याचं बाहेरचं चांगुलपण, सुशोभितपण, भरपुरीपण जे जगाला दिसत आहे, जे जगाच्या दृष्टिकोनातून आम्ही म्हणतो ब्लेसफुल, ब्लेसिंग्स, आशीर्वाद येतो. येशूने एकच शब्द बोला, मलाच फळाची गरज. तू मला फळ दिलं नाही, इथून पुढे तुला फळ येणार नाही. आणखीन दिवसांनी, काही दिवसांनी, 1-2 दिवसांनी, 3 दिवसांनी पुन्हा त्याच रस्त्याने जाणं आलं शिष्यांचं. तेव्हा शिष्यांची नजर त्या झाडाकडे गेली आणि ते आश्चर्यचकित झाले. ज्या झाडाला येशूने म्हटले की तुला इथून पुढे फळ येणार नाही, त्याची अवस्था काय झाली? वाळून गेलं ते झाड. प्रेज द लॉर्ड. आणि फळ देत ते ब्रांच. या ठिकाणी फाटा जर फळ देत नाही तर तो म्हणतो मी आमचा बाप, माझा बाप तो काय करतो, तो काढून टाकतो. देवाच्या दृष्टिकोनातून प्रेज द लॉर्ड आले, जे देवानं आपल्या पुत्रामध्ये पण पाहिलं. ईशाच्या बुडख्यापासून आलेली फांदी तिने पुढे फळ दिलं. म्हणजे आमचा प्रभू आमच्याकडून फळाची अपेक्षा करतो, कारण तो फळ देणार आहे. आणि ही देवाची योजना आहे. तो आमचं उदाहरण आहे, ख्रिस्त आमचं उदाहरण आहे की देवाची योजना त्याच्यातून समजून घ्या, देवाची इच्छा त्याच्यातून समजून घ्यायची की आम्हाला देखील फळ देणारे असायला पाहिजे. हा संदेश आहे. आमेन. हा संदेश आहे.
देवाला आमच्यातून आत्मिक फळ, तारणाचं फळ, आम्ही स्वतः तारले जाऊ, आम्ही इतरांसाठी तारणाचे कारण बनणारे लोक आम्हाला बनलं पाहिजे. आमच्याकडून, आमच्याद्वारे अनेक जण प्रभूच्या राज्यामध्ये यायला पाहिजे. अनेकांना येशूच्या राज्यात येण्यासाठी अनुकूलता माझ्यामधून मिळाला पाहिजे, माझ्या जीवनातून मिळाला पाहिजे, माझ्या सेवेतून मिळाला पाहिजे, माझ्या कार्यातून मिळाला पाहिजे, माझ्या वागण्यातून मिळाला पाहिजे. हालेलुया. जो बदल त्याच्यासाठी करायचा आहे ते मला तुम्हाला करायचा आहे. जो बदल मला करायचा आहे, हालेलुया, त्याच्याविषयी बायबलमध्ये पुष्कळ माहिती आहे, पुष्कळ साक्षी आहे, देवाची पुष्कळ मार्गदर्शन, देवाची एकच योजना आहे. तुम्ही अशी फांदी बना जशी ख्रिस्त होता, त्याने फळ दिलं. मला देखील काय द्यायचंय? फळ द्यायचंय. फळाची अपेक्षा करणारा आमचा देव आहे, आमचा प्रभू. अंजिराच्या झाडाला तो बोलला, इथून पुढे तुला फळ येणार नाही, न येऊ. सोप्या भाषेत ही कर्स्ड, त्याने शाप दिला. येशूने कुठे शाप दिले लिहिले नाही काय, फार कमी अशा गोष्टी लिहिल्या. येशूने असं शापित केलं कोणाला, मग त्याने एकच गोष्ट, तुला फळ येणार नाही. वाळून गेलं हो झाड ते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियाने, तुमच्या व माझ्याकडून देवाची हीच अपेक्षा आहे. आमच्याकडून आत्मिक फळ देवाला अपेक्षित आहे. पहिले स्वाभाविक फळ. जेव्हा गलती करसपत्र मी वाचतो तेव्हा मला लक्षात येतं की देवाची इच्छा आहे की माझ्यामध्ये देवाचा मनुष्य निर्माणासाठी माझा बदल, माझा जीवनाचा बदल हा फार महत्वाचा आहे. प्रेम, शांती, लीनता, ममता, सहनशीलता, इंद्रिय दमन, हालेलुया, ही जी आहेत, जी 9 फळं गलती करसपत्र लिहित आहे, ही आमच्यामध्ये अपेक्षित आहे देवाला. प्रेज द लॉर्ड. हे दैवी स्वभाव आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्यातला मनुष्य स्वभाव निघून माझ्या दैवी स्वभाव आला पाहिजे, देवाचा स्वभाव, दैवी स्वभाव आला पाहिजे, जो देवासाठी फळ देण्यासाठी उपयुक्त आहे. आमेन. माझ्यामध्ये राग असेल तर देवाचं कार्य होईल काय? आमेन. माझ्यामध्ये लोभ असेल तर देवाचं कार्य होईल काय? माझ्यामध्ये क्षमा नसेल तर देवाचं कार्य होईल काय? एक उदाहरण देतो. एक व्यक्ती होता ज्याला देवानं क्षमा केली, त्याच्या धनेने क्षमा केली. त्याने जवळजवळ लाखो रुपये, किंवा समजू आपण त्या 5 लाख समजू आपण, त्याने काय केलं होतं? कर्ज धन्याचं त्याच्यावर होतं. तो त्याच्याकडे गाया वाया करत होता, रडत होता, मला तू क्षमा कर, मला तू क्षमा कर, मला तू क्षमा कर. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही मी देखील असेच आहोत. आम्ही इतके पापी आहोत, इतके नाही मूर्ख आहोत. आम्ही ज्यावेळेला आमच्या जीवनात येतो आम्ही रडतो देवाकडे, आम्ही प्रार्थना करतो, देवाच्या सेवकाला सांगतो मध्यस्थी करायला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, चांगली गोष्ट आहे. पश्चाताप पाहिजे. देव म्हणतो जो कोणी पश्चाताप करेल त्याला मी क्षमा करेन. येशूने देखील काय केलं? त्या ठिकाणी धन्याने देखील काय केलं? त्याची क्षमा केली. बायबल सांगतं की त्याने ती क्षमा केली, आणि क्षमा केल्यावर तो जो व्यक्ती आहे, जो क्षमा पावलेला, तो जेव्हा बाहेर पडला, चालत जात असताना त्याला समोर असा व्यक्ती आला की काही काळापूर्वी त्याने त्याला फक्त 500 रुपये दिले होते, आणि त्याला दिल्याबरोबर त्याला समोर त्याने लगेच बोलून, इकडे कुठे लागतोस तू? माझे 500 रुपये तू देणं लागतोस. तू गाया वाया करायला लागला. आणि हा व्यक्ती त्याच्यावर जोर करायला लागला, मारहाण करायला लागला. त्याला कोणीतरी ज्या धन्याने त्याला क्षमा केली, त्याचा जो कारभारी होता, त्याचा जो सेवक होता, त्याने पाहिलं व त्यांनी जाऊन धन्याने सांगितलं, आत्ताच तुम्ही ज्याला तुम्ही लाखो रुपयाची क्षमा केली, तो आपल्या 500 रुपयासाठी आपल्या स्वतःच्या चाकराला, आपल्या स्वतःच्या माणसाला इतक्या प्रकारे निर्दयपणे त्याच्यावर नीट करतात. तुम्हाला तर क्षमा मिळाली आहे, म्हणून मी सांगतो क्षमेचं मन स्वभाव आहे, ते स्वभाव त्याला पाहिजे, ती प्रीती स्वभाव त्याला पाहिजे, ती दया स्वभाव त्याला पाहिजे. जर माझ्यावर कोणीतरी केली, मला पण तशीच केला पाहिजे.
प्रेज द लॉर्ड. देव म्हणतो, येशू म्हणतो मी मार्ग आहे. पुढे जाऊन तो मार्ग माझ्यामध्ये यायला पाहिजे. माझ्यामध्ये येशू राहतो तर माझ्यामध्ये मार्ग राहायला पाहिजे. येशू म्हणतो मी जीवन आहे, तर माझ्यामध्ये जीवन राहायला पाहिजे, कारण येशू माझ्यामध्ये राहतो. येशूचं जीवन असेल, येशू माझ्यामध्ये. येशू म्हणतो मी सत्य आहे, तर इनडायरेक्टली सत्य माझ्यामध्ये यायला पाहिजे, कारण येशू सत्य आहे आणि तो माझ्यामध्ये येतो. मी येशूला स्वीकारतो तर येशूचा स्वभावरित्या आमच्यामध्ये यायला पाहिजे आणि मला बदलून येशूच्या स्वभावाने जीवन जगलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्याला क्षमा मिळाली, पण त्याने पुढच्याला क्षमा केली नाही. प्रेज द लॉर्ड. त्याला त्या पूर्वीच्या धाऱ्याने त्याला बोलून घेतलं, काय बाबा मी तुला क्षमा केलीस, किती देणं होतं त्यामध्ये? 500 रुपये. मी तुला 5 लाख रुपयाची क्षमा केली. तुला 500 रुपयाची क्षमा करू शकत नाही. तू त्याच्यासाठी पात्र नाहीस, योग्य नाही. उचललं त्याला. प्रेज द लॉर्ड. पुन्हा बंदिशात टाकून दिला. प्रेज द लॉर्ड. ह्या ज्या गोष्टीत बायबल मधल्या आहेत ना, या छोट्या छोट्या गोष्टीत पण मोठा इफेक्ट स्पिरिच्युअल लाईफ मध्ये तुमच्या माझ्या घ्यायला पाहिजे, की माझं जीवन कसं बदलायला पाहिजे. का मला क्षमा मिळत नाही, का मला आरोग्य मिळत नाही, का मला जय मिळत नाही. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही देवाच्या राज्यामध्ये चालत नाही, देवाच्या स्वभावामध्ये चालत नाही. जो देवाचा स्वभाव घेऊन चालतो, जो येशूचा स्वभाव घेऊन चालतो, जो येशूच्या वचनानुसार आपलं स्वतःचं जीवन बदलतो, तो देवासाठी फळ देणार आहे, देवाच्या राज्यासाठी फळ देणार आहे. हालेलुया. येशूने फळ, येशूचं फळ आज तुम्ही मी आहे. आमेन. आजही अनेक लोक तारणात येते, उद्धारात येते, देवाच्या राज्यासाठी तयार होते, हे त्याचं फळ आहे. त्या क्रुसावर त्यांनी हालेलुया तुमच्या माझ्यासाठी रोवलं. हालेलुया. बोल. आमेन. ते बीज. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आहे तुम्ही देखील असे फळ देणारे व्हायला पाहिजे. वचन पुन्हा वाचतो. तो माझ्यातला फळ न देणारा प्रत्येक फाटा काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या प्रत्येकाने अधिक फळ द्यावे म्हणून तो त्याला काय करतो, निर्मळ करतो. कधी कधी तुमच्या माझ्या जीवनामध्ये देव कष्ट टाकतो. प्रेसर आम्ही पाप करतो म्हणून नाही, आम्ही चूक करतो म्हणून नाही. हालेलुया. पुन्हा सांगतो मी देवाच्या लोकांना, प्रेसर जर तुमच्या जीवनात परीक्षा नाही आल्या, तुमच्या जीवनात काहीतरी वादळं नाही आले, तर तुमच्यामध्ये प्रभूचं काम नाहीये. तुम्ही आजपर्यंत सर्व तुम्ही प्रार्थना करता आणि आम्हाला कधीच कष्ट आले नाही, कधीच प्रश्न आले नाहीत. लक्षात ठेवा, तुमचं जीवन डाऊटफुल आहे, तुमचं स्वर्गीय जीवन डाऊटफुल आहे, तुमचं आत्मिक जीवन डाऊटफुल आहे. हालेलुया. देवाचं वचन म्हणतो की त्याने अधिक फळ द्यावं म्हणून तो त्याला काय करतो, साफसूफ करतो. साफसूफ. कटिंग कशाने? नाईफ, सुरी, तलवार, कुऱ्हाड. हे काय तुमच्या कधी कधी आत्मिक जीवनामध्ये देव अशा काही गोष्टी, असे काही प्रश्न, अशी काही लढाई देवाच्या लोकांच्या, निवडलेल्या लोकांच्या आलेल्या त्याच्या शिष्यांच्या जीवनामध्ये आलेल्या तो आणतो. त्याची योजना ही आहे की त्याने त्याचा नाश व्हाही नाही, तर त्याने अधिक फळ द्यावं. त्याच्यामध्ये काही अशा गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये काही वाळलेल्या काटक्या आहेत, काढून टाकतात का त्या पुढे फळ देणार असतात, परंतु ते त्याच्यामुळे अडखण होईल. पुढे येणार वाढीसाठी अडखण होणार. अशा वाढी तुमच्या आत्मिक वाढीसाठी अडखण येणाऱ्या अशा गोष्टी तो काढून टाकण्यासाठी तो पुन्हा साफसूफ करतो. तर साफसूफ करणं हे कधी कधी कठीण असतं, कष्टदायक असतं. काही प्रश्न असतात जीवनामध्ये, काही लढाई जीवनामध्ये टाकतो, काही कधी कधी आजार देखील येऊ शकतो. हालेलुया. काही आजार देवाच्या गौरवासाठी देवाच्या वचनात बायबल सांगतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची एकच योजना आहे, अशी फळ देवा की जी देवासाठी फळ दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती फळ देणारी असायला पाहिजे. येशू ही जीवनाचं फळ देणारी फांदी होता. हालेलुया. इज अ ब्रांच. प्रेज लॉर्ड. तो ईशाच्या बुडख्यापासून आलेला निघाला आणि त्याने पुढे जाऊन फळ दिलं. देवाचं वचन म्हणतो. हालेलुया. देवाचं वचन म्हणतो की तो ईशाच्या बुडख्यापासून फुटलेली, मुळातून फुटलेली फांदी फळ देईल. आणि तोच देव तुम्हाला मला, तोच प्रभू तुम्हाला मला आज नव्या करारामध्ये नव्याने तो आम्हाला सांगत आहे, तुम्हाला देखील माझ्याप्रमाणेच करायचंय. हालेलुया. माझ्या पावलापाऊल चालायचंय. हालेलुया. आता तुम्हाला त्या प्रथा नाही आणायच्या, पाय धुण्याचे, परंतु ती सेवा तुमच्यामध्ये यायला देवाची इच्छा आहे. आत्मिकपणा चाललाय.
की नम्रपणाने तुम्ही सेवा करायची. देवाच्या राज्यासाठी आत्मे गोळा करायचे. देवाच्या राज्यासाठी तुमच्याकडून देवाची मध्यस्थी व्हायला पाहिजे. तुमच्या प्रार्थना, तुमच्या मध्यस्थ्या, तुमचं देवासाठी असणारे कार्य हालेलुया, प्रेस लॉर्ड हालेलुया, हे देवासाठी आत्मे गोळा करणार आहे. आत्मे म्हणजे देवासाठी फळ आहे. आमेन. प्रेस लॉर्ड. कोणी या जगातली फळं, द्राक्ष किंवा अंजीर ज्या स्वर्गामध्ये घेऊन जाणार नाही. हालेलुया. आत्मे पाहिजे देवाला. आत्मे जे नरकाच्या वाटेवर चालले, जे पापाच्या वाटेवर चालले, जे चुकलेले आहेत. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. प्रेस. इवन जे प्रभूमध्ये आहेत परंतु त्यांचं जीवन वर खाली होतं. कधी कधी पुष्कळ जण असे आहेत आलेले की ते आज आहेत तर उद्या नाही. अरे पुष्कळ ते बिघडून जातात. त्यांना राग येतो, त्यांना कुरकुर येते त्यांच्या जीवनातून. हालेलुया. प्रेस. ते देवावर कुरकुरतात, देवाचा राग येतो. हालेलुया. त्यांना कधी कधी हालेलुया त्यांच्या जीवनात जर काही जण नाही हालेलुया तर देवावर चिडतात. देवाच्या माणसावर चिडणं म्हणजे देवावर चिडणं. सेवकावर चिडतात, याजकावर चिडतात, याजकाचा राग करतात ते. हालेलुया. कोण आहे याजक? कोण आहे देवाचा सेवक? तुमच्यामध्ये देवानं ठेवलेला. हालेलुया. हालेलुया. प्रेस लॉर्ड. त्याच्यामध्ये तुमची अधीनता असायला पाहिजे. हालेलुया. प्रेस लॉर्ड. तुम्ही प्रश्न नाही त्यांना करू शकत. हालेलुया. कारण तुम्ही त्याला प्रश्न करताल, तुम्ही त्याची परीक्षा करता, तुम्ही देवाची परीक्षा करता. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. तुम्ही त्याची परीक्षा, तुम्ही द्राक्ष वेलाची परीक्षा करता. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा आहे नम्रपणा तुमच्यामध्ये यायला पाहिजे. तुम्ही शिष्यत्वाचं मन, शिष्यत्वाचं हृदय आमच्यामध्ये यायला पाहिजे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा आहे की तुम्ही देखील फळ देणारे बनायला पाहिजे. जीसस इज अ ब्रांच. आणि आता ती ब्रांच जीसस येशूच होता. अरे ते तुम्हाला मला म्हणायचं आणि आम्हाला देखील एक वृक्ष व्हायचं आहे. आमच्यामधून फांदे यायला पाहिजे. आमच्यामधून अनेक आत्मे यायला पाहिजेत. असे लोक, असे सेवक, असं वृक्ष आम्हाला बनायचे की अनेक आत्मे देवाच्या राज्यात आणण्यासाठी आले. प्रेज लॉर्ड. माझा, माझ्या जीवनाचा, माझ्या मंडळीचा, माझ्या कुटुंबाचा उपयोग. आमेन. प्रेज लॉर्ड. येशू कोण आहे? ब्रांच. प्रेज लॉर्ड. या वचनातून थोडक्या वेळेमध्ये तुमच्याशी बोलण्यासाठी देवाने मदत केली. प्रभूला धन्यवाद देतो. तरी देखील काही वचन वाचा. तुम्ही स्वतः वाचा. घरी गेल्यानंतर या गोष्टीची विषयी मनन करा. योबाचं 14वा अध्याय 7वं वचन येशूविषयीच लिहिलेले काय म्हणतात भविष्यवाणी आहे. यशायाचं 60 आणि 21 वचन हे देखील भविष्यवाणी. पुन्हा सांगतो स्तोत्र 80 14 व 15 हे देखील येशूविषयी लिहिलेली आहे. जी फांदे जे यशायाच्या बुडक्यापासून निघे वगैरे त्याच्यासाठी लिहिलेले आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. स्वाभाविकरित्या ख्रिस्त खरोखर देवाच्या बुडक्यापासून फांदी जी पुढे जाऊन तिने फळ दिलं. देवाची योजना, येशूची योजना आता समजून घ्या. आता येशू तुम्हाला सांगते तुम्ही देखील फळ देणारे व्हा. आमेन. प्रेज लॉर्ड. आपल्या स्वतःला बदला. जगापासून वेगळं राहा. जगापासून वेगळे व्हा. प्रेज फळ वर येतं. वर येणारी फळ आम्हाला व्हायचं. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आम्हाला देवाला आवडणारी फळ व्हायचं. आमेन. देव पाहतो तुम्हाला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. सर्व महिमा, सर्व गौरव प्रभूला आजच्या वचनामध्ये, आजच्या शिक्षणामध्ये देवाने तुम्हाला मला सहाय केलं आहे. वेळ काढून तुम्ही समोर बसला आहात. आलेल्या पुष्कळनं ही गोष्ट शेअर करा. याची यूट्यूबवर सुद्धा लिंक तुम्हाला देण्यात येईल. अनेकांना शेअर करा. याच्यातून तुम्ही देखील एक फळ देणारे बना की तुमच्याद्वारे त्याच्याद्वारे अशा प्रकारे देवाचं वचन लांबपर्यंत जाईल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कनेक्टिंग राहा. माझ्याशी कनेक्टिंग राहा. यूट्यूबशी कनेक्टिंग राहा. आणि काही गरज असेल तर तुम्ही फोनद्वारे सुद्धा माझ्याशी संपर्क करू शकता. देव तुमच्या संगती आहे. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत राहतो. आणि प्रार्थनेची संगती पाहिजे असेल, अजून काही विशेष प्रार्थना असेल तरी देखील तुम्हाला सांगू शकता. देव तुमच्या संगती. हालेलुया. आमच्यासाठी पण प्रार्थना करतात. देव तुम्हाला आशीर्वाद करो. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू.